शेतकरी विरुद्ध गोरक्षक असं काहीतरी संघर्ष, बिलकुल संघर्ष नाही. व्हेरी रॉंग नेरेटिव्ह. सदाभाऊ खोत यांना तुम्ही शेतकरी संघटनेचं नेते मानता, ते शेतकरी संघटनेचे नेते नाही आहेत. ते शेतकरी संघटनेचं बॅनर वापरतात आणि शेतकरी संघटनेचं बॅनर वापरून आपलं उखळ पांढरं करून घेतात. हे जे कसाई आहेत ते आमचे खरे विरोधक आहेत आणि ते अत्यंत बेकायदेशीर लोक आहेत. सदा खोतचं आणि राजू शेट्टीचं भांडण असेल, परंतु या सगळ्यांचं एकमत आहे एका विषयावर. कुठल्या विषयावर? की जनावरांची कत्तल भरपूर झाली पाहिजे आणि आपल्याला कसाईंकडनं कमिशन भरपूर मिळालं पाहिजे. अमेरिकेने पेटंट घेतलं गोमूत्रावर. याच्यासारखं दुर्दैव नाही भारताचं. भारत आपली संस्कृती, आपली अस्मिता विसरलेला आहे. सरकारच्या सहकार्याच्या बाबतीत आम्ही पूर्ण समाधानी नाहीये. कारण काय आहे, शासन हिंदुत्ववादी आहे पण प्रशासन मात्र हिंदुत्ववादी नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बंद केलेला कत्तलखाना अजित पवारांनी हस्तक्षेप करून त्यांनी राजकीय लबाडी करून तो चालू केलेला. जसे लव जिहाद आणि लँड जिहाद हे शब्द वापरले जातात, तसं या ठिकाणी कत्तल जिहाद हा शब्द आम्ही वापरतो. या ठिकाणी कत्तल जिहाद झालेला आहे. कसाई म्हणजे इलिगल, कसाई म्हणजे अँटी नॅशनल. माझ्यावर त्यांनी केस करावी माझं म्हणणं आहे. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये एका विषयानं तीव्र स्वरूपाच्या संघर्षाचं रूप धारण केलं आहे. अर्थात तो संघर्ष आहे गोपालक शेतकरी व्यापारी विरुद्ध गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणजेच गोरक्षक यांच्यातला. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे गाईला असलेलं मातेचं स्थान, त्याचबरोबरीनं हा अस्तित्वात आलेला कायदा. आणि याच अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत मिलिंद एकवोटे. मिलिंदराव, नमस्ते. द पॉलिटिक्सच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सुरुवात आपण या कायद्याच्या संदर्भातल्या प्रश्नापासून करूयात. कारण जी काही चर्चा होते, जे काही आरोप होत आहेत, म्हणजे अलीकडच्या काळात तर काही राजकीय नेते, शेतकरी संघटनांचे पुढारी देखील याविषयी बोलायला लागले. आणि म्हणून मी जसं म्हटलं की हा संघर्ष आता तीव्र स्वरूपात दिसून यायला लागला आहे, जाणवायला लागला आहे. आणि म्हणून आपण पार्श्वभूमी म्हणून, प्रस्तावना म्हणून या कायद्यापासून सुरुवात करूयात. 1976ला पहिला कायदा आला, त्यानंतर 1995ला सुधारित स्वरूपाचा कायदा आला आणि पुन्हा 2015ला आज जो अस्तित्वात आहे तो कायदा म्हणजे संपूर्ण गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा हा अस्तित्वात आला. थोडंसं व्यापक विश्लेषण याचं करूयात की काय नेमकं हा कायदा सांगतो. कारण तुम्ही केवळ हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाही आहात, तर या गोहत्या प्रतिबंधक आंदोलनाचे म्होरके आहात. तुमच्या प्रेरणेतनं किंवा तुमच्या माध्यमातून हे आंदोलन किंवा ही चळवळ राबवली जाते. असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रभर तुमच्या सोबत असतात. सुरुवातीला कायद्याविषयी सांगा. तर काय झालं, 1976ला पहिला कायदा झाला. तो आणीबाणीचे दिवस होते आणि विनोबा भावेंच्या आग्रहामुळं तो कायदा झाला. आणि 1995ला युतीचं सरकार आलं, भाजप सेना युतीचं. तेव्हा मनोहर जोशींच्या काळात तो कायदा दुरुस्त झाला, परंतु त्याच्यावर राष्ट्रपतींची किंवा राज्यपालांची सही होऊ शकली नाही. म्हणून ते पेंडिंग होतं प्रकरण आणि ते 2015ला पूर्ण झालं. बरोबर आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की तो कायदा 2015ला झाला, परंतु 1995चा कायदा तो 2015पर्यंत अंमलात येतच नव्हता. 1976च्या कायद्यावरच काम चाललेलं होतं. असा सगळा एकंदर विषय आहे. तर या कायद्यामध्ये 1976च्या कायद्यामध्ये असं म्हणलेलं होतं की स्लॉटर ऑफ काऊ इज नॉट अलाउड ॲट एनी प्लेस इन महाराष्ट्र. आणि काऊ इन्क्लूड्स मेल ऑर फिमेल हिफर, म्हणजे वासरू आहे, कालवड आहे, गोरा आहे, याला सुद्धा गायच मानावं असं त्यांनी म्हणलेलं होतं त्या कायद्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये बैलासाठी एक असं कलम होतं 1976 साली की जो शेतीयोग्य बैल आहे, पुनरुत्पादनक्षम बैल आहे, ओझी व्हायला योग्य बैल आहे, तो कापला जाता कामा नये. परंतु वारकरी संप्रदायाचा विशेषतः आग्रह होता की संपूर्णपणे बैलांची पण गोहत्याबंदी झाली पाहिजे. जसं गाईला एक महत्त्व आहे तसं बैलाला सुद्धा महत्त्व आहे. शंकराचं वाहन नंदी हे आहे आणि पुनरुत्पादनासाठी बैल आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये गडबड काय होते की हे जे कसाई आहेत ते आमचे खरे विरोधक आहेत.
आणि ते अत्यंत बेकायदेशीर लोक आहेत. म्हणजे कायदा पाळायचा नाहीच असं त्यांच्या कायमचं कामाची पद्धत आहे. बर. तर त्यांनी, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, पिंपरीला पाहिलंय, एक गौड नावाचे इन्स्पेक्टर होते माझ्याबरोबर, ते पण रडले आणि मी पण रडलो. तर तिथं अत्यंत धष्टपुष्ट चांगले बैल हे कापायला आलेले होते बकरी ईदला, आणि अशा बैलांची संख्या 300-400 होती. बरं. म्हणजे हे जे शेतीयोग्य आणि पुनरुत्पादनक्षम बैल हा जो विषय आहे, हा विषय पाळलाच जायचा नाही. आणि ते कसं असायचं की त्याच्या वेळेला पशुसंवर्धन खात्याचा जो डॉक्टर आहे, त्याच्या सर्टिफिकेटवर ते बैलाचं भवितव्य अवलंबून असायचं. आणि तो डॉक्टर नेमका करप्ट व्हायचा किंवा दबावाला बळी पडायचा, आणि मग ते बैल कापले जायचे, चांगले बैल कापले जायचे. त्यामुळं सगळ्यांचा आग्रह असा होता की बैल आणि गाय हे दोन्ही प्राणी अजिबात कापले जाता कामा नयेत. तर तसं अमेंडमेंट झाली 1995ला, पण वस्तुस्थितीत अंमलात आलं 2015ला. पण त्याच्यामध्ये 6 नंबरचं जे कलम आहे ते म्हशीसाठी आहे, आणि त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, शेतीयोग्य पुनरुत्पादनक्षम दूध देण्यास योग्य, ओझी वाढण्यास योग्य असलेली म्हैस किंवा रेडा किंवा त्यांचं पारडं यांना कापायचं नाही. म्हणजे फक्त भाकड म्हशी कापायला परवानगी आहे. बर. पण हा कायदा नुसता कागदावरच आहे. कारण असं आहे की तुम्ही जर पशुसंवर्धन खात्याला विचाराल की तुमच्याकडं पशुगणना जी होते त्याच्यामध्ये कायदा झाल्यानंतरची आकडेवारी काय आहे आणि कायदा होण्यापूर्वीची आकडेवारी काय आहे, तर तुम्हाला सगळं लक्षात येईल की त्याच विषयाकडे आपण जाणार आहोत. आम्हाला त्याच्या आधी म्हणजे कायदा झाला, निश्चितपणे त्याचं पालन करण्याची जबाबदारी ही इथल्या नागरिकांची, इथल्या जनतेची, मग पशुपालक असू द्यात, व्यापारी असू द्यात किंवा संबंधित कुठले घटक असू द्यात. आणि त्या कायद्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही शासन प्रशासनाची, पोलिसांची. हा मुद्दा मला असं म्हणायचं आहे की मग पोलीस प्रशासन किंवा प्रशासन जे कोणी संबंधित घटक असतील त्यांच्याकडून या गोष्टीची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे, होत असेल असं आपण गृहीत धरूयात. आणि मग असं असताना तुम्ही का मध्ये पडता? बरोबर, फार चांगला प्रश्न आहे साहेब आपला. तर पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत असेल, हे जे आपलं मनात आलेली भूमिका आहे तुमची, हे गृहीत धरले किंवा तुमचं जे थिंकिंग आहे हे थिंकिंगच पाळलं जात नाही. बर. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अजितदादा पवारांनी परवा जे काय सांगितलं की गोरक्षकांनी कशाला गाड्या अडवायच्या, गाड्या अडवायचा अधिकार फक्त पोलिसांना आहे. पण अजितदादांच्या वाक्यरचनेत जर थोडा बदल झाला असता की मी पोलिसांना गाड्या अडवायला सांगतो आणि पोलीस प्रत्येक गाडी अडवतील, पण तसं नाहीये. म्हणजे पोलिसांना पण कायदा पाळायचा नाहीये आणि राजकारणी लोकांना फक्त वोट बँक सांभाळायची, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे. तर सर, मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो की तुम्ही पोलिसांनाच विचारा की म्हणा पोलिसांनी स्वतः गाडी अडवली आणि कुठली केस केली का म्हणा आजपर्यंत. गोरक्षक असल्याशिवाय केसच होत नाही. आणि जोपर्यंत या युतीचं राज्य नव्हतं तोपर्यंत आम्ही इतक्या अत्याचार सहन केलेले आहेत, इतक्या, म्हणजे शेवटी अरुण जेटली एकदा असं म्हणले, ते पुण्यात आले होते, पुणे बार असोसिएशनमध्ये SK जैन यांच्याकडे त्यांचं काही काळ बैठक झाली, तर ते माझी केस सगळी ऐकल्यानंतर म्हणले दिस इज ॲट्रॉसिटी ऑफ लॉ. म्हणजे कायद्याने अत्याचार केलेला आहे मिलिंद एकबोटेंवर. म्हणजे अशा प्रकारे आम्हाला भरपूर त्रास दिला गेलेला आहे. पोलीस गोरक्षकांना त्रास द्यायचं काम करतात, पण पोलीस गोरक्षण करण्याचं काम कधी करत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करत नाहीत. आणि याचं एक एक गमतीशीर उदाहरण तुम्हाला सांगतो. मी रोजच रात्री जागा असतो आणि रोज रात्री कुठं कुठं गोरक्षण होतं त्याकरता मला फोन येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी अशी विनंती करतो पोलीस महासंचालक मॅडमला की तुम्ही हे ऐका की रात्री 2 वाजता पोलीस मला फोन करतात की कलम कुठलं लावू. म्हणजे काय आश्चर्याची गोष्ट आहे, त्यांना कलम माहीत नाही, कायदा माहीत नाही, काही माहीत नाही. असं हे विषय आहे सगळा. म्हणजे आणि ह्याच्यात आणखी एक तुम्हाला माहिती सांगणं अत्यंत आवश्यक आहे की ही सगळी विदारक परिस्थिती आमचे जे प्रमुख होते केसरीचंद मेहता, जे महात्मा गांधींच्या अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष होते अनेक वर्ष, आणि त्यांनी हिंदुस्थानामध्ये 1000 गोशाळा स्थापन करून 1 लाख गोवंश वाचवला असेल आणि सुप्रीम कोर्टात अनेक केसेस जिंकल्या. हे जे आमचे केसरीचंद मेहता आहेत, या केसरीचंद मेहतांचा सुद्धा हाच अनुभव. ते पण असंच म्हणायचे की हे लोक काही पोलीस मदत करत नाहीत. मग ते आम्हाला त्यांनी कामाची एक पद्धत दाखवून दिली होती. ते काय म्हणायचे, तुम्ही अर्ज लिहा, पोलिसांच्या ताब्यात द्या, रिसिव्ड कॉपी घ्या
आणि घरी निघून जा. कसाही येतात मोठ्या संख्येने आणि ते झुंडशाही करतात, त्याला तोंड देत बसू नका. आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊन खाजगी फिर्याद दाखल करा. बर तर या सगळ्या घटनेचा सगळ्या जो काही एकदम सगळं उद्रेक झाला आणि त्याच्यामधून 2005 साली हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यासमोर एक दावा दाखल झाला आणि त्यांनी सांगितलं, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींनी, पोलीस नीट काम करत नसतील तर जनतेमधून आपण ऑनररी ॲनिमल वेलफेअर ऑफिसर नियुक्त केले पाहिजेत. बर आणि त्याच्यातून आमच्या अनेक अधिकाऱ्यांची, आमच्या काही कार्यकर्त्यांची ऑनररी ॲनिमल वेलफेअर ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना गाड्या अडवण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि अजित पवार म्हणतात गोरक्षकांना गाड्या अडवायचा अधिकार नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो की अजित पवारांचं कायद्याविषयीचं अज्ञान आहे. बर म्हणजे गाड्या अडवायचा अधिकार नागरिकांना नाही असं ते म्हणतात. तर त्यांना मी सेक्शन 13 त्यावेळेला पण सांगितलं, आत्ता पण सांगतो, सेक्शन 13 आहे ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्टमध्ये, एनी पर्सन डुईंग एनिथिंग इन गुड फेथ अंडर दिस ॲक्ट नो लिगल ॲक्शन ऑर प्रॉसिक्युशन कॅन बी इन्स्टिट्यूटेड अगेन्स्ट हिम. कोणतीही व्यक्ती सदेतून काम करत असेल तर त्याच्यावर, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करत असेल तर त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही. हेच आम्हाला प्रोटेक्शन आहे आणि हाच आम्हाला अधिकार आहे. परत क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 43 मध्ये लिहिलेलं आहे की कुठलाही आरोपी तुमच्यासमोरून पळत धावत जात असेल तर जनतेतला एक घटक म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्या आरोपीला पकडून तुमच्या ताब्यात ठेवायला पाहिजे आणि पोलिसांच्या ताब्यात 6 तासाच्या आत द्यायला पाहिजे. म्हणजे अजित पवारांचं म्हणणं असं होतं की कुठल्याही मार्गाने, म्हणजे अवैध पद्धतीने जर जनावरांची वाहतूक होत असेल आणि अवैध कारणासाठी होत असेल तर ते पोलीस बघून घेतील आणि मग ते काम पोलिसांचं आहे, ते गोरक्षकांचं नाही. मग हेच चुकीचं आहे ना. ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्टमध्ये सेक्शन 13 टाकलाय त्यांनी की आम्हाला कार्यकर्त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी टाकलाय तो. आणि आमचं म्हणणं काय आहे, आम्ही जनावरांच्या वाहतुकीकडे लक्ष देत नाहीये, जनावरांची कत्तल कुठे होऊ नये याच्याकरता आम्ही काम करतो आणि त्याच्याकरता तो ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट आहे आणि त्याच्या आधारे आम्ही काम करत असतो. ह्यांनी जे एक आणखी एक गोष्ट केली आहे की शेतकरी विरुद्ध गोरक्षक असं काहीतरी संघर्ष, बिलकुल संघर्ष नाही. व्हेरी रॉंग नेरेटिव्ह, म्हणजे फॉल्स नेरेटिव्ह सेट करता येते. आमचा संघर्ष कसायांशी आहे आणि जोपर्यंत कसायांची ॲक्टिव्हिटी पूर्णपणे थांबणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील. तुमचा हा जो संघर्ष सुरू आहे त्याच्या बाबतीत बोलताना मध्ये शेतकरी संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत असं म्हटले की हिंदुत्वाची झूल पांघरून या कायद्याचा आधार घेऊन, म्हणजे गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन गोरक्षकांनी उच्छाद मांडला आहे, असा थेट आरोप त्यांनी तुमच्यावरती, तुमच्या कार्यकर्त्यांवरती केला आहे. सदाभाऊ खोत यांना तुम्ही शेतकरी संघटनेचं नेते मानता, हे तुमची एक सभ्यतेचा परिचय तुम्ही आम्हाला करून देता. ते शेतकरी संघटनेचे नेते नाही आहेत, ते शेतकरी संघटनेचं बॅनर वापरतात आणि शेतकरी संघटनेचं बॅनर वापरून आपलं उखळ पांढरं करून घेतात, असे ते व्यक्ती आहेत. आणि हिंदुत्वाची झूल पांघरून वगैरे हे जे शब्द आहेत, हे शब्द त्यांनी आमच्यासाठी वापरणं योग्य नाही आहे. जे गोरक्षक आहेत रात्री अपरात्री गोमातेचे वाचवे म्हणून 5-5, 6-6 तास पोलिसाच्या कचेरीमध्ये ताटकळत थांबलेले असतात. FIR कधी नोंदवली जातील आणि जनावर कधी गोशाळेत जातील, ते इतक्या हालापेष्टा सहन करतात. म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की गोरक्षकांची व्याख्या काय, गोरक्षक कोणाला म्हणायचं की जो निस्वार्थी आहे, प्रामाणिक आहे, ज्याची गोमातेविषयीवर निष्ठा आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा या 21व्या शतकातला मावळा आहे. या पद्धतीने काम करणारा आमचा गोरक्षक आहे. आमच्या गोरक्षकावर असे आरोप करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा जनतेला लाभलेली आहे, सर्वसामान्य नागरिकाला लाभलेली आहे, त्याच्याविषयी शंका उपस्थित करण्यासारखं आहे. त्यांनी उदाहरण देताना, म्हणजे आता तुम्ही ज्याचा संदर्भ दिला तो की गोपालक शेतकरी आणि आम्ही म्हणजे गोरक्षक आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा संघर्ष नाही आहे. ते जिथे गेले होते ते कुठल्या तरी शेतकऱ्यांना घेऊन तिथे गेले होते आणि त्यांनी असं सांगितलं की माझी जनावरं अडवली गेली, ती इथे आणली गेली आणि मग त्या गोशाळेमध्ये ती सापडली नाही, ते तिथनं कुठंतरी गायब झाली. आणि ते शेतकरी होते, म्हणजे त्यांनी नावानिशी जे सोबत आलेले हे शेतकरी आहेत, हे शेतकरी आहेत. सदा खोत तिथं आला होता तेव्हा माझे मित्र ऋषी कामठे हे त्या गोशाळेचे संचालक आहेत, त्यांनी हे फोटो काढलेले आहेत. हे 2 शेतकरी आहेत. हे शेतकरी आहेत का तुम्ही सांगा? यांच्या नावावर कुठला सातबारा नाही आहे आणि यांची नावं काय आहेत
यांची नावं पण वाचा. म्हणजे हे किती जनतेची दिशाभूल करतात, किती फसवणूक करतात, यांचा खरं पर्दाफाश झाला पाहिजे. सलमान ताहिर याचा पत्ता लिहिलेला नाहीये FIR मध्ये, म्हणजे बघा पोलिसांचं काम कसं आहे ते. नंतर अब्दुल फकीरा गफार याचाही पत्ता लिहिलेला नाहीये. ते व्यापारी आहेत म्हटले, त्यांनी त्या शेतकऱ्यांकडनं ही मग जनावरं किंवा खरेदी केली होती आणि शेतकऱ्यांकडनं मूळ शेतकरी- हां. शेतकऱ्यांकडनं व्यापाऱ्यांनी म्हशी खरेदी केल्या. याचा अर्थ काय झाला? हे शेतकऱ्यांच्या म्हशी आहेत का? या व्यापाऱ्यांच्या म्हशी आहेत. हे व्यापारी हा यांनी वापरलेला गोंडस शब्द आहे. खरा शब्द कसाई हा आहे. हे जनावर कुठे पकडले आहेत? आपल्या कोंडव्याच्या कत्तलखान्याजवळ पकडलेली आहेत. 15-16 जनावरं एका गाडीत होती. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी चाकणकडे बाजारात, जनावरांच्या बाजारात, म्हणजे व्यवहारासाठी म्हणून चाकणचा बाजार शनिवारी असतो. ही जनावर शनिवारी गेलेत का ते पण इथून बघून सांगता येईल. ही शुक्रवारची जनावर, शुक्रवारची तारीख आहे. बरं, सगळी बंडल पाहिजे ही. असं सदा खोत म्हणजे जास्तीत जास्त खोटं बोलायचं आणि खोटं बोलून दुसऱ्याला बदनाम करायचं, हे त्यांचं काम आहे. आणि या विशिष्ट अशा लोकांचा एक कंपू आहे. म्हणजे सदा खोतचं आणि राजू शेट्टीचं भांडण असेल, परंतु या सगळ्यांचं एकमत आहे एका विषयावर. कुठल्या विषयावर? की जनावरांची कत्तल भरपूर झाली पाहिजे आणि आपल्याला कसाईंकडनं कमिशन भरपूर मिळालं पाहिजे. माझा साहेब सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. खूप गंभीर आरोप आहे. म्हणजे तुमचं म्हणणं प्रचंड आहे की गंभीर. कमिशन म्हणजे नाही अगदी कसाय जबाबदारीने करणं बोलतोय मी. कारण सदाभाऊ खोत हे आज या सत्ताधारी पक्षाचा घटक असलेल्या पक्षाचे सभासद आहेत. तर कोणी असू दे, सत्ताधारीची असू दे नाही तर कोणाची असू दे, सदा खोत हा काय व्यक्ती आहे सगळ्यांना माहिती आहे, राजकारण्यांना. आणि ते फक्त ते गप्प बसतात त्यांच्या राजकीय सोयीसाठी. त्यांच्यावर धुळ्यामध्ये केस झालेली आहे. धुळ्यामध्ये 25 शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्याच्याकरता त्यांना तुरुंगवास पण झालेला आहे. त्यांनी हायकोर्टात जामीन मांडला होता संभाजीनगरच्या, पण तो जामीन पण रिजेक्ट झालेला आहे. इतकी भयानक गोष्ट आहे. आणि दुसरी ते कडकनाथचं काय प्रकरण तुम्हाला माहित नाही का? सदा खोतच्या मुलाचं सगळं भ्रष्टाचाराचं संस्कृती आहे. नाही, तुम्ही आता कायद्याविषयी बोलला तर याच कायद्यासंदर्भात शरद जोशी, म्हणजे ज्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती, ज्यावेळी 95ला हा कायदा सुधारित स्वरूपात किंवा जो आला होता, मांडलं गेलं होतं, ते प्रस्तावित हे विधेयक जे होतं, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, त्याच वेळी म्हटलं होतं की हा कायदा गोवंश हत्याबंदी नसून गोपालक हत्या अशा स्वरूपाचा ठरेल, असं भासतं किंवा अशी शक्यता. शरद जोशी आज हयात नाही, शरद जोशी हे फार मोठी व्यक्ती आहे. बरं, त्यांना सुद्धा BJPने खासदार केलं होतं. बरोबर आहे. त्यांनी खूप शेतकऱ्यांचं संघटन करून चांगला विषय महाराष्ट्रामध्ये पुढे आणला. याचा अर्थ शरद जोशी सर्वज्ञानी नाही ना. शरद जोशीला गाईच्या शेणाची किंमतच माहीत नाही, गाईच्या गोमूत्राची किंमतच माहीत नाही. शरद जोशी जर नास्तिक असेल तर गाईवर भारत मातेचं प्रतीक म्हणून लोक बघतात आणि गाईवर प्रत्येक हिंदूचंच नव्हे तर या प्रत्येक भूमिपुत्राचं प्रेम असतं हे त्यांना माहीत नाही आहे. त्यामुळे ते जे म्हणले असतील त्या प्रत्येक गोष्ट प्रमाण मानण्याचं काही कारण नाही. मुद्दा असा आहे साहेब, तुम्ही आज या देशामध्ये नैसर्गिक शेतीची चर्चा चालते. दुसरी गोष्ट, या देशामध्ये मातीचं आरोग्य चांगलं ठेवा अशी पण चर्चा चालते. पण नैसर्गिक शेती आणि माती ह्याच्यामध्ये काय आहे? मध्ये आमची गोमाता आहे. जर गोमाता उभी असली तर त्या गाईचं शेण त्या मातीत पडेल आणि ती मातीचं आरोग्य चांगलं राहील आणि त्या मातीच्या आरोग्यावर नैसर्गिक शेती होईल. ही वस्तुस्थिती आहे. हे पाळेकर साहेबांनी सांगितलं आणि त्या पाळेकरांना सुद्धा सरकारने पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे. त्या पाळेकरांच्या संशोधनाला सुद्धा मान दिलेला आहे. पाळेकर म्हणतात एक देशी गाय 30 एकर जमिनीची शेती चांगली करू शकते म्हणले, असं त्यांनी सांगितलेलं आहे. या देशी गायचं महत्त्व आहे. हिचं शेण आणि गोमूत्र याला असाधारण महत्त्व आहे. आणि त्या अमेरिकेने पेटंट घेतलं गोमूत्रावर. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही भारताचं. भारत आपली संस्कृती, आपली अस्मिता विसरलेला आहे असं म्हणायला पाहिजे. आता शेतकऱ्याच्या अर्थकारणाचा किंवा त्याच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीचा देखील याच्याशी संबंध आहे. त्याचं कारण असं आहे की एखादं जनावर जर किंवा एखादी गाय म्हैस जर भाकड झाली तर तिचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग असं बोललं जातं की भाकड जनावर हे विकलं जातं आणि मग त्यातनं काही 4 पैसे मिळतात आणि मग 4 पैसे मिळाले की तो पुढे नवीन जनावर किंवा नवीन गाय विकत घेतो. आणि हे सगळं बिघडलं आहे या तुमच्या मोहिमेमुळे, या तुमच्या आंदोलनामुळे किंवा तुमच्या विरोधात. तुम्हाला मी एक उलटा प्रश्न विचारतो. ज्यांनी हे बिघडले असं ते म्हणतात, यांनी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी काय केलं? मी सांगू शकतो असं, आम्ही आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान
अशी एक उपक्रम चालू केला. लोकांपुढं असा एक मुद्दा ठेवला सुभाषचंद्र बोसांपासून प्रेरणा घेऊन, तुम्ही आम्हाला रोज ₹1 द्या, आम्ही तुम्हाला गोहत्यामुक्त हिंदुस्थान देऊ. कोट्यवधी हिंदूंनी किंवा कोट्यवधी गोप्रेमींनी जर ₹1 रोज दिला तरीसुद्धा जी रक्कम जमेल त्याच्यातून शेतकऱ्यांना पैसे देऊन सगळे गोशाळेत जाऊ शकतात. बरं. इतकं सोपं आहे. हा प्रश्न पूर्णपणे आर्थिक आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तर याच्यामध्ये भाकड मशीननं कापायला परवानगी दिलीच आहे ना कायद्याने, आणि त्याला कुठं आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. परंतु गायीवर आमची विशेष भूमिका, भावना आहे, श्रद्धा आहे. आणि मी तर रोज गायी विकत घेतो, आणि मी रोज शेतकऱ्यांकडनं गायी विकत घेतो. शेतकरी कसाही शेतकऱ्यांना जेवढे पैसे देतात त्याच्यापेक्षा ₹1000 जास्त देतो मी शेतकऱ्यांना, जाणून बुजून देतो. आणि तुम्ही असं कसा आरोप करता? म्हणजे तुम्हाला म्हणत नाही, मी त्या सदाकोतला म्हणतोय, असं कसा आरोप करता तुम्ही की आम्ही हे सगळं बिघडवलंय म्हणून? आम्हाला याची जाणीव आहे की हा प्रश्न आर्थिक आहे. म्हणून देशी गाय, देशी बैल हे ज्या वृद्धावस्थेतले असतात हे कापले जाऊ नयेत म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही योजना चालू आहे. मी माझ्या माध्यमातून जवळजवळ ₹90 लाख जमा केलेले आहेत, आणि दर 15 दिवसांनी फेसबुकवर माझा हिशोब मी डिक्लेअर करत असतो. बरं. आणि त्या ₹90 लाख 25,000 गायी मी वाचवलेल्या आहेत. आणि जर याला जनतेचा व्यापक पाठिंबा लाभला किंवा शासनाची साथ लाभली तर माझी अशी योजना आहे की एकही गाय आणि एकही बैल ते शेतकऱ्याकडला योग्य मोबदला देऊन त्याच्याकडनं घ्यायचं, ते कुठेही कापायला जाता कामा नये. आणि प्रत्येक गावात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात एक छोटी 25-30 गायींची गोशाळा काढायची. आणि त्याच्यातला जो केअरटेकर असेल गोशाळेचा त्याला ग्रामपंचायतीचा सेवक मानायचा. म्हणजे त्याच्या रोजगाराचा पण मुद्दा राहणार नाही. आणि सगळं शेण गोमूत्र काय असेल ते शेतकऱ्यांना फुकट द्यायचं. पण या गोशाळेविषयी पण प्रश्न उपस्थित केले जातात. गोशाळा म्हणजे एक प्रकारचा जनावरांचा तुरुंग आहे. त्या ठिकाणी जनावरांचे हाल होतात. त्याचा चालक एक असतो, मात्र आणखीन वसुली करणारे हे वेगळेच असतात. अशा स्वरूपाचे आरोप होतात. हे बघा, कुठल्याही चांगल्या क्षेत्रामध्ये हाताच्या बोटावर मोडले आहेत की वाईट लोक असतात. म्हणून सगळं क्षेत्र खरावे असं मानू शकत नाही. आपण तिथं जे काय चांगलं घडते त्याच्याकडे लक्ष केंद्रित करत असतो नेहमी. बरं. आपल्या दैनंदिन जीवनातला अनुभव आहे. आपण कुठली एखादी वस्तू विकत घ्यायची असली, कुठेतरी भेसळीचा विषय असतो, तर आपण तर डावलतो, दुसरीकडे जातो, त्याकडनं घेतो. या सगळ्या ज्या गोशाळा आहेत त्या गोशाळांचं एक लक्षात घ्या तुम्ही की पोटाला चिमटा घेऊन काम करणारे लोक त्या क्षेत्रात आहेत. तुम्ही जर त्याच्या जवळ गेलात तर तुम्हाला कळेल. स्वतःच्या मुलाबाळांच्या इतकं प्रेम त्या गोशाळा करणारे लोक आहेत. आणि त्या गायींना चारा, गायीच्या चाऱ्याला काय कमी पैसे लागतात का? आणि गायीला चारा घातल्याशिवाय माणसं जेवायला बसत नाहीत घरी. ही वस्तुस्थिती आहे त्यांची. आणि दिवसभर ते काम करत असतात. नुसतं गायींना चारा घातला म्हणजे समजा असं नाही, ते गोठे स्वच्छ करावे लागतात, साफसफाई करावी लागते, अनेक गोष्टी कराव्या लागतात. पावसाळ्यात तर त्रेधा तिरपीट होते. आणि शासनाची जी मदत मिळते ती अतिशय तुटपुंजी मदत मिळते. शासन म्हणतं फक्त देशी गायींना आम्ही मदत देऊ, बाकी देशी बैलांना देणार नाही, आम्ही वासरांना देणार नाही, म्हशीला देणार नाही, जर्सी गायला देणार नाही. पण आमच्याकडे तर गोशाळेत सगळ्या प्रकारची जनावरं आम्हाला ठेवावी लागतात. आणि सगळ्या कुठल्याही भेदभाव न करता आम्ही सर्व जनावरांचा सांभाळ करताना जीव द्यायचंच दृष्टिकोन ठेवून सांभाळ करतो. त्यामुळं हा जो दृष्टिकोन आहे की हे गोशाळा म्हणजे तुरुंग आहेत, हे केवळ म्हणजे त्या सदाखोच्या मनामध्ये जी विकृती आहे ना, तो ते तोंडातनं बाहेर काढतोय. अहो, विषय असा करा, लक्षात घ्या की जर आज ती गोशाळा नसती तर 101% ते जनावर कत्तलीला गेलं असतं. जनावर कत्तलीला जाऊ नये म्हणून गोशाळा काढली. आणि अलीकडं देवेंद्र फडणवीसांनी 2015 साली तो कायदा दुरुस्त केल्यानंतर आणि एक थोडी सरकारची सहानुभूती आम्हाला लाभली. म्हणजे पूर्ण आम्ही समाधानी नाही आहे बरं का. सरकारच्या सहकार्याच्या बाबतीत आम्ही पूर्ण समाधानी नाही आहे. कारण काय आहे, शासन हिंदुत्ववादी आहे पण प्रशासन मात्र हिंदुत्ववादी नाही आहे. प्रशासनावर हिंदुत्वाचा प्रभाव फार कमी आहे. आणि प्रशासन हे जास्तीत जास्त हिंदुत्ववादी लोकांना अडचणीत आणण्याचं काम करतं. कारण प्रशासन अजून जे जुन्या सत्ताधीशांची विचारधारा होती त्या विचारधारेमध्येच गुरफटलेलं आहे अनेक ठिकाणी. हिंदुत्ववाद म्हणजे काही क्षणापुरता बाजूला ठेवूयात. कायद्याची अंमलबजावणी एवढा जरी विषय झाला तरी शासनाचा या प्रशासनावरती तेवढा वचक नाही आहे का? किंवा आणि ज्याचे प्रमुख या शासनाचे, राज्यातल्या सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, स्वतः गृहमंत्री आहेत, आणि मग त्यांच्याकडनं तुमचं समाधान होत नाहीये? नाही होत. आमचं समाधान राज्यकर्त्यांकडून होत नाही.
ही वस्तुस्थिती. आम्ही अनेक तक्रारी त्यांच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बकरी ईदच्या वेळेला मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटलो, एकनाथ शिंदेंना पण भेटलो आणि त्यांना सांगितलं महाराष्ट्रामध्ये 40 ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये देशी गाई आणि बैल बांधून ठेवलेले आहेत आणि त्यांची संख्या 2 लाख आहे आणि तुम्ही हे वाचवले पाहिजेत. पण काही घडलं नाही आणि सर्व ठिकाणी कत्तल झालेली जनावरांची. इथे एक कामत नावाचं गाव आहे या खालापूर खोपोलीच्या जवळ, तिथं सुद्धा 500-600 जनावरं कापली गेली. इतकी भयानक परिस्थिती आहे आणि आणि शेवटी सरकार प्रशासनाकडनंच काम करून घेण्याची त्यांची एक भूमिका असते, परंतु प्रशासन जर लबाडी करत असेल तर काय करायचं. पण मग आता ही कत्तल थांबवायची असेल तर कत्तलखाने बंद व्हायला पाहिजेत. कत्तलखाने बंद करणे हे सगळ्यात चांगलं काम होईल, परंतु कत्तलखाने बेकायदेशीर जे आहेत ते चालू आहेत. कायदेशीर तर कत्तलखान्याच्या अजून वेगळी कथा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ या कोंडव्याचा कत्तलखाना, हा कोंडव्याचा कत्तलखाना ते प्रदूषण नियंत्रण महामंडळानेच बंद केलेला आहे. इतक्या नागरिकांच्या तक्रारी तिथे गेल्या की तिथं उघड्यावर मांस फेकलं जातं, रक्त वाहत असतं, लोकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. कोंडव्यातले नागरिक तक्रार करायचे. तर तो प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बंद केलेला कत्तलखाना अजित पवारांनी हस्तक्षेप करून त्यांनी थोडक्यात त्यांनी राजकीय लबाडी करून तो चालू केलेला आहे. बरं, आत्ता कत्तलखाना चालू झालाय तो. आता कालची गोष्ट सांगतो तुम्हाला. कालचा किस्सा असा आहे की खडकीमध्ये 2 टेम्पो एकत्र आणले आणि त्या टेम्पोमध्येच गाय कापत होते. बरं. आणि 2 टेम्पोच्या मध्ये एकत्र आणल्यावर जी कॅव्हिटी तयार होती तिथे गाय कापत होते आणि आमच्या गोरक्षकांनी ते पाहिलं. धावत पडत आम्ही पोलिसांना गाठलं आणि पोलीस तिथं आले, परंतु एक गाय कापून तो टेम्पो पळून पण गेला आणि दुसरी गाय तिच्या मानेवर घाव पडत असताना आम्ही तिथं पोलिसांना घेऊन आलो. म्हणून ती गाय वाचवण्यासाठी आम्हालाच खटपट करायला. माझ्याकडं मोबाईलमध्ये संदेश आहेत पोलिसांचे आणि व्हेटरनरी डॉक्टरचे की तुमच्या टीममुळं आज एक गायीचा जीव वाचला, तुम्ही फार चांगलं काम केलं. म्हणजे आमचा गोरक्षक जर नसेल तर कामच होणार नाहीये, ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. पण ज्याचा आपण आत्ता ज्याविषयी बोलत होतो की जनावरं काही कालानंतर त्याचा उपयोग होत नाही शेतकऱ्याला आणि मग त्याला ती काढावी लागतात. अशा वेळी सरकारने थेट शेतकऱ्याला जर मदत दिली तर, आणि जर गोशाळेविषयी समजा काही संदिग्धता आहे. मुद्दा खूप चांगला आहे, मुद्दा चांगला आहे, पण सरकारने यापेक्षा एक चांगली जबाबदारी पार पाडावी अशी माझी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की देशी गाय आणि देशी बैल यांचं जे उपयुक्तता आहे, हे पुस्तक आहे त्याचं, ह्याच्यामध्ये ते सगळी माहिती आहे. तर त्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचं काय महत्व आहे. गोमूत्र हेच जंतुनाशक आणि शेण हेच खत. अशा फॉर्म्युल्याने 0 बजेटची शेती हा कन्सेप्ट पाळेकर सरांनी काढलेला आहे. बरं. सरकारकडं किती मोठी यंत्रणा आहे. कृषी विद्यालयांची, कृषी महाविद्यालयांची किती यंत्रणा आहे. तिथं पदवीधर बाहेर पडतात, तिथं विद्यार्थी असतात, प्राध्यापक असतात. त्या सगळ्यांच्या मदतीने सरकारने सर्व शेतकऱ्यांना जर जागरूक केलं आणि देशी गाईच्या शेणाचं आणि देशी गाईच्या गोमूत्राचं महत्त्व काय, बैलाच्या शेणाचं महत्त्व काय, गोमूत्राचं महत्त्व काय, बैलाच्या मूत्राचं महत्त्व काय, हे जर सगळ्या शेतकऱ्यांना नॉलेज दिलं, अपडेट केलं तर खूप चांगलं काम होईल. बरं. आणि शेतकऱ्यांना अनुदान द्यायलाच पाहिजे, ही फार चांगली गोष्ट आहे. योगी आदित्यनाथने असं केलेलं आहे आपल्या उत्तर प्रदेशात की त्यांनी सगळ्या गायींच्या पालनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं, म्हणून तिथल्या कत्तलीवर परिणाम झाला, तिथली कत्तल कमी झाली. म्हणजे आम्ही तर असं सरकारला सांगतो की तुम्ही लाडकी बहीण म्हणता, ठीक आहे, तुम्ही लाडक्या बहिणीचं काम जरूर करा, तुमचे चांगली भूमिका आहे, चांगली भावना आहे, पण तुम्ही लाडकी गोमाता म्हणा. बरं. आणि लाडक्या गोमातेचं जर तुम्ही काम केलं ना तर जास्त ते चिरंतन काम ठरेल, त्याचा जास्त चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. बरं. कायदा बनवला जातो, कायद्याच्या अंमलबजावणीचा मात्र प्रश्न असतो. दुसऱ्या बाजूला काही विधायक मार्ग, जसं तुम्ही म्हटलं की असं हे पुस्तक आता तुम्ही दाखवलं की गौ साक्षरता, यातनं लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र हे सगळं चांगल्या पद्धतीनं होत असताना, म्हणजे हे चांगलं काम, याबद्दल कोणी त्याला वाईट किंवा चुकीचं म्हणणार नाही, पण कायदा हातात घेऊन किंवा मग कुठेतरी जनावरांची वाहतूक सुरू असली की लगेच कार्यकर्ते येणार, गोमातेच्या घोषणा देणार, त्यांना अडवणार, त्यांना मारहाण करणार,
अशा पद्धतीचे जे आरोप हे- होतात त्याबाबतच्या तक्रारी दाखल होत आहेत. आरोप जे आहेत ना, आरोप हं. करणारा कोण आहे, त्याची हं. विश्वासार्हता किती आहे, हं. त्यांनी त्याच्याकडे काय पुरावा आहे हे पाहिलं पाहिजे. बर मुद्दा असा आहे की जनावरांची वाहतूक रात्रीच्या वेळेला होणं काय आवश्यकता आहे? दिवसा वाहतूक करू शकत नाही का? रात्री वाहतूक करतात म्हणजे ते सगळे गडबडीच्याच गोष्टी असतात. बर आणि हे कोणी सांगितलं तुम्हाला घोषणाबाजी होते आणि हे होते? असं काही होत नाही. हे सरळ सरळ जाऊन गाडी अडवली जाते, 112 नंबरला फोन केला जातो, पोलीस येतात, पोलीस त्या ड्रायव्हरचा मोबाईल काढून घेतात, त्या मोबाईलमध्ये कसायांचे फोन नंबर, कसायांचे पत्ते मिळतात आणि त्याच्या आधारे कन्फर्म करतात ही जनावरं कत्तलीला चाललेली आहेत म्हणून. त्यांचं त्यात कम्युनिकेशन सुद्धा झालेलं असतं. बर आणि शक्यतो 90% जनावरं जी कापायला चाललेली आहेत अशी कसायांकडनं ताब्यात घेतलेली आहेत. इथं काय संबंधच येत नाही शेतकऱ्यांचा महाराणीचा आणि शेतकऱ्यांची गाडी अडवायचा आणि शेतकऱ्यांची जनावरं ताब्यात घेण्याचा काही संबंध येत नाही. उलट तुम्हाला अजून एक विधायक काम आम्ही करतो ते सांगतो. तुम्ही प्रत्येक गोशाळेत जाऊन विचारा, आधी यांच्या सुद्धा गोशाळेत जाऊन विचारा कामठ्यांच्या, की त्या ठिकाणी अनेक जनावरं जर कोर्टाची एक ठराविक कालावधी असतो तो कालावधी संपला की ते जनावरांच्या बद्दल कोर्टाचं काही म्हणणं नसतं. तर जी जनावरं अशा प्रकारे विनिमय करता येतील एकही पैसा न घेता, चांगलं जनावर शेतकऱ्यांना शेतीसाठी आम्ही देतो, त्यांच्याकडनं स्टॅम्प पेपरवर योग्य गोष्टी लिहून घेऊन त्यांचे पुरावे कागदपत्रे करून फक्त तो माणूस विश्वासू असला पाहिजे. बरं. म्हणजे आमची बहीण जर आम्ही एखाद्याच्या घरात पाठवली नांदायला तर तिच्याबाबतीत आम्ही किती संवेदनशील असतो, तेवढीच संवेदना बाळगून आम्ही गायीची, बैलाची, म्हशीची पाठवणी पण करतो. हे नंतर आम्ही शेण देतो फुकट शेतकऱ्यांना. बरं, आम्ही शेतकऱ्यांकडनं जनावर विकत घेतो, शेतकऱ्यांना पैसे देतो, कसाही देतील त्यापेक्षा 1000 रुपये जास्त देतो. या सगळ्या विधायक गोष्टी आम्ही करतो. तरी सुद्धा आम्हाला एक सॉफ्ट टार्गेट केलेलं आहे. कारण काय आहे, अरुण मेत्रे आज आम्हाला भेटले, ह्याच्या आधी आम्हाला कोणी भेटलंच नाही की जे असं आम्हाला विचारलं तुमचं काय चाललंय, तुमचं काय चूक आहे का बरोबर आहे, तुमचे विषय कोणत्या दिशेने चाललेत. आमचं काम एकदम साध्या पद्धतीने चालू आहे, सरळ मार्गाने चालू आहे. आणि आम्ही आमचा असा निर्णय आणि निर्धार आहे, जगाचं तिकडे काही होऊ दे, आम्हाला तुरुंगात टाकू देत नाही तर आमच्यावर आरोपी म्हणून केस करू देत, आम्ही हे गोरक्षण सोडणार नाही. पण मग आता तुम्ही मारहाण करत नाही आहात, तुम्ही काय कायद्याच्या मार्गाने सगळं करता असं म्हणताय. मग असं असताना हे लोक भयभीत का असतात? मध्ये तर त्यांनी जनावरांचा बाजार बंद केला होता, कारण शेतकऱ्यांना आता म्हणजे हंगाम सुरू व्हायचा होता, खरीपाचे पेरणीचे दिवस होते आणि इकडनं तिकडे कुणाला बैल खरेदी करायची, कुणाला आणखीन काय जनावरांची खरेदी विक्री करायची. त्यांनी बाजार बंद केला होता कारण तो तुमच्या भीतीने. नाही, ते तुम्हाला दाखवलं गेलं तसं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर या देशामध्ये अभिनेत्यांची कमतरता असेल तर सदा खोतला अभिनेता म्हणून काम दिलं पाहिजे. इतका सुंदर अभिनय तो करतो, त्याच्याबद्दल त्याला 100 पैकी 200 मार्क द्यायला काही हरकत नाही. पण आता सदा खोत आत्ता आले नाही त्यांची महिना 2 महिन्यातली एक स्टेज ठरली त्यांची, एक स्टेज त्यांची ठरली. मी तुम्हाला सांगतो, हे जे क्षेत्र आहे ना, गाईचं, बैलाचं, बाजाराचं, कसायांचं, कत्तलीचं जे क्षेत्र आहे, हे क्षेत्रामध्ये एवढी आर्थिक उलाढाल होते ती इतकी प्रचंड आहे, एवढी उलाढाल दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात होत नसेल. माझं म्हणणं आहे, केंद्र सरकारला विनंती करतो किंवा आवाहन करतो की त्यांनी सगळ्या कसायांची ईडी चौकशी लावावी आणि तुम्हाला कळेल किती पैसे त्यांच्याकडे आहे. ते अब्जावधी रुपये आहेत त्यांच्याकडे आणि त्यांनी हा धंदा बंद करण्याचं नाटक केलं. त्यांच्याकडे पण एक थिंक टँक आहे साहेब, आणि त्यांनी बरोबर कसं यांना कोंडीत पकडायचं, कसं मग पुढाऱ्यांना गाठायचं, मग पुढाऱ्यांकडे शेतकऱ्यांना पाठवून कसं त्यांना तोंड वेंगळायला लावायचं शेतकऱ्यांना, मग कसं सगळ्यांना भावनिक बनवायचं, मग कसं मीडियाचा उपयोग करून घ्यायचा, मग कसं जनतेतलं वातावरण हे तयार करायचं आणि त्याच्या आधारे अनरेस्ट निर्माण करायची आणि ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर करायची. हे सगळा प्लॅन आहे त्यांचा. बरं, त्याच्यासाठी केलेलं आहे, सगळं राजकारण आहे. कारण हे आरोप मी जसं म्हटलं की सदाभाऊ खोतांची एंट्री किंवा प्रवेश हा आत्ता झाला आणि त्याला त्यांनी काहीतरी कारण त्यांच्या पुतण्याचे जनावरं नेली होती वगैरे वगैरे असं काहीतरी कारण सांगितलं. पण हे आरोप हे गेल्या काही वर्षांपासून होत आलेले असं मला म्हणायचं. हे महापालिकेची जिल्हा परिषदेची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने अनरेस्ट करायची. आणि हे काय झालं, विधिमंडळामध्ये चर्चा झाली, अनेक आमदारांनी, श्रीकांत भारतीय
शंकर जगताप या आमदारांनी लक्षवेधी मांडल्या. कशावर लक्षवेधी मांडल्या? की बेकायदेशीर कत्तलखाने तोडून टाका, कसायांना मोका लावा. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून टाकल्या तशा. बर. आणि त्याच्यानंतर यांचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे कसायांचं. आणि मग त्यांनी जनावरांचे बाजार बंद करायला घेतले. अरे जनावरांचे बाजार तुम्ही बंद केले चांगलं आहे ना, नाहीतर तुम्ही करता काय? तुम्ही जनावरांची कत्तल तर करता. कुठल्या तुम्ही कत्तलखान्यातले CCTV फुटेज पहा, तुम्हाला तिथं असं दिसेल CCTV मध्ये. मी परवा दाखवलंय खडकीच्या त्या लोहिया मॅडमला. खडकीला चीफ ऑफिसर लोहिया मॅडम म्हणून आहेत. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही CCTV पाहून सांगा. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे परिस्थिती. हे बघा, हे तरुण जनावर आहेत जी कापायला परवानगी नाहीये आणि ती कापली गेलेली आहे. ते CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय. त्यांनी मौन पाळलं आणि पुढचा काही आम्हाला निर्णय दिला नाही. पण दुसऱ्या दिवशी कत्तलखाना बंद होता खडकीचा. सर्व ठिकाणी चालू आहे बेकायदे. कसाई म्हणजे इलिगल, कसाई म्हणजे अँटी नॅशनल. माझ्यावर त्यांनी केस करावी माझं म्हणणं आहे. नाही, तो त्याचा व्यवसाय जर असेल म्हणजे मांस हा विक्री किंवा मांस ज्याला कत्तल करून मांसाची विक्री करणे हा जर त्याचा पारंपरिक व्यवसाय असेल, असं आत्ता पण की कुठल्या जनावरांची करायची कुठल्या जनावरांची करायची आणि याबाबत कायदा नियम असू शकतात. पण तो जर त्याचा व्यवसाय असेल तर तुम्ही त्याला अँटी नॅशनल कसं काय ठरवू शकता? थेटपणे अँटी नॅशनल मी त्या म्हणत नाहीये. हा, मी आधी तुमच्या पहिल्या मुद्द्याला थोडासा स्पर्श करतो, मग तुम्हाला अँटी नॅशनल बद्दल सांगतो. तुम्ही कायद्याच्या अधीन राहून जी जनावरं ज्या म्हशी भाकड आहेत त्यांचे कापायला आमची कुठे अडचण आहे? तुम्ही कायद्याचं पालन न करता वासरं पारड्या कापता आणि तुम्ही म्हशीच्या नावावर गायी कापता रात्री अपरात्री त्याच कत्तलखान्याचा वापर करून. कत्तलखान्यामध्ये डॉक्टरच्या उपस्थितीशिवाय कत्तलखाना चालवता येणार नाही असं कायदा आहे. पण कधी कुठे डॉक्टर असतात उपस्थित? डॉक्टर सुद्धा यांची दहशती गेले असतात. ते कधी कोणाला हाणतील मारतील सांगता येत नाही, ठोकतील अशी परिस्थिती असते. तुम्ही आता म्हणताय की असे असंख्य जनावरं आतापर्यंत पकडून दिलीत आणि मग ती गोशाळेत त्याची रवानगी झाली, त्याबाबतचे पुरावे किंवा तसे संदेश मेसेजेस वगैरे मिळतात. किती लोकांना या कायद्याच्या आधारावरती आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले? किती लोकांना अटक झाली? किती लोकांवरचे आरोप हे सिद्ध झाले, न्यायालयाकडून त्यांना शिक्षा झाली? साहेब, गुन्हे दाखल होतात आणि अलीकडच्या काळात तर गुन्हे खूप दाखल झाले. बरं. परंतु गेल्या 2015 सालापासूनच मी तुम्हाला सांगतो, एकही आरोपीला शिक्षा झालेली नाहीये. म्हणजे मी तुम्हाला तुमच्यासमोर 2 मुद्दे मांडले पोलिसांच्या प्रशासनाबद्दलचे, की पोलिसांनी केलेली केस दाखवा. गोरक्षक उभे राहतात म्हणून केसेस होतात, नाहीतर पोलीस फक्त पैसे खातात आणि गाड्या सोडतात. ही वस्तुस्थिती आहे. मग न्यायालयात ही केस टिकत नाही का? मग तुम्ही जर पुराव्यानिशी गायी किंवा गोवंश पकडून देत असाल, त्यांची सुटका करत असाल आणि संबंधित जर कोणी गुन्हेगार असतील, आरोपी असतील, संशयित असतील, तर मग त्यांना शिक्षा होण्याबाबत इतके सबळ पुरावे किंवा ती परिस्थिती. आता हे बघा ना, हे दाखवलं ना तुम्हाला मी, की हे FIR दाखवलं तुम्हाला मी. ते FIR मध्ये आरोपीचा पत्ताच नाहीये, पत्ताच लिहिलेला नाही FIR मध्ये आरोपीचा. अशा पद्धतीने केसेस तयार केल्या जातात साहेब, आणि कॉन्सन्ट्रेशनच नाही पोलिसांचं या केसेसमध्ये. आणि हे पोलिसांचं पैसे खाण्याचं अतिशय राखीव क्षेत्र आहे. 50% पोलीस फार चांगले आहेत. 50% पोलीस अत्यंत प्रामाणिकपणे याच्यात वागतात, परंतु बाकीच्या पोलिसांची काही खात्री देता येत नाही. आणि खालपासून वरपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत ही लागण झालेली आहे. आणि साहेब तुम्हाला सांगतो की ही केस लढवायची म्हणजे पोलिसांचं कौशल्य लागतं, त्यात पोलिसांची हजेरी लागते, त्यात अटेंडन्स लागतो. आणि अपोजिट वकील जो आहे कसायांचा, तो सगळ्या पळवाटांचा आधार घेऊन पोलिसांच्या संगनमतानेच त्या केसमधून अनेक वेळा बाहेर पडत असतो. पोलीस पैसे खातात असा आरोप तुमचा आहे. काही गोरक्षक तथाकथित किंवा एक सगळेच नाही म्हणता येईल, अपवाद असतील, ते देखील अशा पद्धतीनं पैसे खातात, खंडणी उकारतात. गोरक्षक नाहीच आहेत ना, त्यांना कोणी गोरक्षक म्हणते? ते अशाच प्रकारे जीवन जगण्याची ज्यांची पहिल्यापासून मानसिकता असते अशी ती लोक आहेत. ते कुठल्याच गोरक्षणात, गोरक्षक हा शब्दच नाही त्यांच्यासाठी. बर, हे धंदेवेग लोकांचा एक वेगळाच ग्रुप आहे आणि हा ग्रुप पोलिसांनीच तयार केलेला आहे. हा कसायांनीच तयार केलेला ग्रुप आहे. कारण ते खंडणीखोर म्हणजे मध्ये मला वाटतं खंडणीखोर PM देखील, पंतप्रधान देखील त्यांनी कुठेतरी एक उल्लेख केला होता. हे दिवसा गोरक्षक असतात आणि रात्री खंडणीखोर असतात. तर हे जे आहेत हे तुमचे कार्यकर्ते नाही, हे गोरक्षक नाहीत साहेब. ही जी सगळे लोक आहेत
ही सगळी बदमाश लोक आहेत आणि यांच्यामध्ये यांना असे ट्रेनिंग देणं किंवा यांना अशी दिशा देणं हे काम ठराविक पोलीस खात्यातले लोक किंवा ठराविक कसाईच करत असतात. बरं. आणि तेच या लोकांना उभं करतात आणि त्यांच्या माध्यमातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही एक सांगा की ज्याच्यातनं आम्हाला काही मिळत नाही, एकही पैसा मिळत नाही. दुसरी गोष्ट, आमच्यावर केसेस होतात किंवा आम्हाला अटक होते किंवा ज्या प्रमाणात सरकारचं आमच्याकडे लक्ष पाहिजे, आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, ते आम्हाला मिळत नाही. तरी सुद्धा वर्षानुवर्ष आम्ही काम करतोय ना. आता मीच या क्षेत्रात 25 वर्ष काम करतोय आणि माझ्याबरोबरचे अनेक शेकडो तरुण मुलं आहेत की जी 5-5, 10-10 वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना काही मिळत नसताना केवळ गोमातेवरची एक त्यांची जी श्रद्धा आहे किंवा एक ती जी भावना आहे, त्या भावनेपोटी ते काम करतात. त्यांच्यावर आरोप करणं आणि त्यांच्याबद्दलच्या आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी जनतेमधनं कोणी पुढे न येणं हे आम्हाला जरा आश्चर्यकारक वाटतं. तुम्ही शेतकऱ्यांची जनावरं जी त्यांना विकायची आहेत आणि ज्यांची कत्तल होऊ नये असं तुम्हाला वाटतं, ती जनावरं स्वतःहून विकत घेता असं तुम्ही हो, विकत घेतो. प्रसंगी बाजारभावापेक्षा जास्त दराने असं आहे. हो. आणि मग हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे का? म्हणजे मुद्दा असा आहे की जर असं असेल तर मग जनावर तुमच्याकडेच आणून देतील ना. हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती नसेल अजून कदाचित, परंतु ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती व्हावं असा आमचा प्रयत्न जरूर असतो आणि त्याच्यामुळे आमच्याकडे निरोप येतात आणि आम्ही इथून फोनवरून तिथले कार्यकर्त्यांना त्या कामाला लावून त्यांना ऑनलाईन पेमेंट करून बरेच व्यवहार असे महाराष्ट्रावर अनेक ठिकाणी करतो. बरं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याची गाय असेल, म्हैस असेल, काय 50,000ची, लाखाची असेल तर ती तुम्ही विकत घ्यायला तयार आहात. हो. जर 50,000ची आणि लाखाची गाय जी असते ती दुभती गाय असते, त्याचा आमचा काही संबंध येत नाही. पण ज्या गायी कत्तलीला जाण्याची शक्यता आहे, जे बैल कत्तलीला जाण्याची शक्यता आहे, त्यांची किंमत कमी असते तशी. पण ते वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, कारण आमच्या सुद्धा काही आर्थिक मर्यादा आहेत किंवा आम्हाला मदत करणारे. मग या ठिकाणी सरकारने आम्हाला मदत करण्याची गरज आहे. म्हणजे मी असं म्हणतो, टाटा, बिर्ला, बजाज, अंबानी, अदानी या 5 जणांपैकी कोणी एकाने जरी ठरवलं ना तर एका दिवसात भारत गोहत्यामुक्त होईल. त्या सिंगानी यांनी तुमचे जे वंताराचं जे बजेट आहे ना, वंताराचं बजेट, त्या बजेट मधला थोडासा भाग जर भाकड गायींसाठी, भाकड बैलांसाठी वापरला ना तर खूप प्राण्याचे जीव असतील आणि एक हे निर्माण होईल. काय होईल? एक भारतीय संस्कृतीचं संरक्षण केल्याची जागृती तयार होईल. तुमचा आग्रह हा प्रामुख्याने देशी गायींचा आहे, म्हणजे त्याच बाबतीत आहे. इतर स्वरूपाची जनावरं किंवा विशेष करून आमचा आग्रह आमचा बघा, देशी गायींचं शेतीमध्ये महत्व आहे, देशी गायींचं आयुर्वेदात महत्व आहे आणि देशी गायींचा आमच्या संस्कृतीशी संबंध आहे, म्हणून आमचा आग्रह आहे. परंतु जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जे जे समावेश आहे ते सगळं आम्ही वाचवतो आणि कसायांनी बेकायदेशीर वागलेलं आम्हाला चालणार नाही. उलट आमचं शासनाला असं सांगणं आहे की तुम्ही कसायांचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बिझनेस करा, त्यांचं पुनर्वसन करा, त्यांना या धंद्यातनं बाहेर काढा. दिस इज रॉंग, व्हेरी रॉंग. ह्याच्यातनं आमचं किती नुकसान झालेलं आहे साहेब. आज पंजाबमध्ये एक गाडी आहे, ट्रक, एक रेल्वे आहे, ती कोटाला जाते आणि त्या ट्रेनला कॅन्सर ट्रेन नाव पडलेलं आहे. कारण कोटाला कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि सगळी ट्रेन कॅन्सरच्या रोगांनी भरलेली असते आणि सगळं रासायनिक खतांचं अन्न खाऊन लोकांना कॅन्सर झालेला आहे आणि जे शेणखत नसल्यामुळे लोक रासायनिक खत खातात आणि गायीचं कत्तल झाल्यामुळे शेणखत नाही. देशी गायीचा आग्रह धरत असताना जर्सी गायीचं, म्हणजे ज्या संकरित किंवा हायब्रिड गायी ज्याला आपण म्हणतो, ज्या मोठ्या प्रमाणात दूध देतात, म्हणजे अगदी 30-30, 40-40, 50-50 लिटरपर्यंत त्यांचा वेत आहे, तर या गायींसाठी देखील किंवा गायींच्या बाबत देखील तुमची हीच भूमिका? हो, आमची भूमिका की कायद्याचं पालन झालं पाहिजे, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचं पालन झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की भारताची काय दुर्दैवी परिस्थिती बघा. म्हणजे बच्चू कडूंनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि तो माझ्या चांगला स्मरणात आहे. तो म्हणाला की भारताची रोजची दुधाची गरज 70 कोटी लिटरची आहे. आणि भारतामध्ये सगळ्या सोर्सेसमधून जर्सी गायचं, देशी गायचं, बकरीचं, म्हशीचं सगळं मिळून जे दूध तयार होतं ते फक्त 14 कोटी लिटर आहे. म्हणजे 56 कोटी लिटरची रोज भेसळ होती साहेब. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती असताना जर्सी गाय कशाला कापायला गेली पाहिजे? ज्या जर्सी गायी इथं दूध देतात त्या जगल्या पाहिजेत आणि त्या जर शेतकऱ्याला परवडत नसेल तर शेतकऱ्यांनी त्या गोशाळेत पाठवल्या पाहिजेत. पण त्या बाबतीत तुमचा श्रद्धा किंवा भावनेचा भाग नाही तर तो याला व्यावहारिकतेचा भाग आहे असं तुम्हाला? हो, व्यावहारिकता. आणि आम्हाला काय हे बघा, आम्ही शेवटी जीवदयावादी आहोत. प्राण्याची कत्तल विनाकारण होणं आम्हाला मान्य नाहीये.
आणि ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट आहे, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आहे, त्या कायद्याचं अंमलबजावणी झालं पाहिजे. या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी शून्य आहे. म्हणजे ज्या दिवशी मी गोरक्षण करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला किती वेळा मारहाण झाली, किती वेळा माझ्यावर हल्ले झाले, किती वेळा माझा पाठलाग झाला. केवळ त्या गायीच्या कृपेमुळे, त्या गायीच्या आशीर्वादामुळे मी सुरक्षित आणि जिवंत आहे असं मला म्हणावं लागेल. तर हां, तुम्ही जीवदयावादी आहात याबद्दल ठीक आहे. हे तुमचं म्हणजे तुमची भूमिका आहे किंवा तुमचं व्यक्तिगत आहे. पण ह्या गायी किंवा ही जनावरं, देशी गाय सोडून, देशी गायीच्या बाबतीत मी तेच म्हणतो की तिला आपण गोमाता मानतो किंवा संबंध याच्यामध्ये त्याला श्रद्धेचं स्थान आहे. इतर गायी ज्या आहेत त्या जर कुणाचं अन्न असेल, जगभरात हा विचार आहे, म्हणजे केवळ इथेच नाही, तर मग ही जी जनावरं आहे, जनावरांचं मांस हे कुणाचं भारताची एक संस्कृती आहे आणि भारताच्या संस्कृतीमध्ये गायीला एक विशिष्ट सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. आणि इथं ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट आहे, त्या ॲक्टमध्ये फक्त देशी गाय असं म्हणलेलं नाही आहे. त्या ॲक्टमध्ये गाय, दूध देणारी गाय असं किंवा गाय हा शब्द वापरलेला आहे. एवढंच नाही तर म्हैस हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. आणि म्हैस दूध देत नाही म्हणून कापा असं म्हणलेलं नाही. त्यात असं म्हणलेलं की शेतीला योग्य असेल तर ती ठेवा, ओझी व्हायला योग्य असेल तर ती ठेवा असं म्हणलेलं आहे. बरं, तर याचा अर्थ कायदा आहे ना, तो कायदा करताना काही विचार झाला असला पाहिजे. आणि त्या शेवटी पशूंच्या संख्येचा, पशूंच्या संवर्धनाचा पर्यावरणाशी पण संबंध आहे साहेब. आज मी तर तुम्हाला असं सांगतो की जसे लव जिहाद आणि लँड जिहाद हे शब्द वापरले जातात, तसं या ठिकाणी कत्तल जिहाद हा शब्द आम्ही वापरतो. बरं, की या ठिकाणी कत्तल जिहाद झालेला आहे. म्हणजे कत्तल जिहाद म्हणजे काय, की जास्तीत जास्त देशी गायींची कत्तल करून सगळी शेती उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि जे काय आम्ही अन्न खातो त्या अन्नामध्ये केमिकल मिसळल्यामुळं ते सगळं अन्न विषयुक्त अन्न झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आजारी पडतो वारंवार. जर्सी गाईचं वाण मध्ये ते पण मी तुमचा कुठेतरी व्हिडिओ बघितला होता की जर्सी गाईचं वाण हे संकरित वाण आहे आणि गाढव आणि काय डुकराच्या संकरातून तयार झालेली ही जर्सी गाय आहे. त्याला काय शास्त्रीय, त्याला खरोखर असे काही प्रयोग झालेत का? सांगितलेलं पाळेकर साहेबांनीच सांगितलंय. पाळेकर साहेबांचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन त्यांची सगळी लेक्चर्स आहेत, पुस्तकं आहेत, सगळं आहे, ते वाचा. त्यांनी जे सांगितले, माझ्यापेक्षा खूप ज्ञानी व्यक्ती आहे, मी तर रस्त्यावर काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यांनीच सांगितलं हे सगळं पाळेकरांनी. बरं, ही इज द अथॉरिटी पर्सन. आमचं म्हणणं आहे की पशूंचं संरक्षण करणं हे कुठेतरी पर्यावरणाशी निगडीत आहे. पर्यावरण संतुलन साधायचं असेल तर पशूंचं रक्षण केलं पाहिजे. पशूंचं रक्षण केलं पाहिजे असेल तर कत्तलखान्यावर नियंत्रण आलं पाहिजे. ज्यांना मांसाहाराशिवाय जमत नाही त्यांनी मांसाहार जरूर करावा, त्यांच्या मांसाहाराला आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे, परंतु त्यांनी कायदा मोडायचा नाही, कायदा पाळला पाहिजे. त्यामुळं जनावरांची कत्तल या गोष्टीकडे सिरियसली पाहिलं पाहिजे. संपूर्ण समाजाचं जे आरोग्य आहे ते समाजाचं आरोग्य उद्ध्वस्त करणारी गोष्ट ही कत्तलखाना. एकीकडे कायदा आहे, दुसऱ्या बाजूला तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, असं असताना मग गोवंशाची संख्या कमी का होते? म्हणजे कधी काही म्हणजे ते लाखोच्या संख्येत, मग कधी कधी 1 कोटी 1.25 कोटीच्या आसपास असलेली संख्या आणखीन 1 कोटी 20 लाख वगैरे 1 कोटी 56 लाख देशी गोवंश 1982 साली होता आणि आज फक्त 2019 चा आकडा मिळालेला आहे. 2025 चा आकडा नाही मिळाला. 2019 साली फक्त 83 लाख आहेत. म्हणजे 74 लाख जनावरं कापली गेलेली आहेत, देशी गोवंश कापला गेलेला आहे. आणि त्यातल्या निम्म्या गायी आहेत, 37 लाख गायी आहेत. त्या 37 लाख गायी ज्या आहेत त्यांनी 10 वासरं दिलेली आहेत आणि ते 10 वासरं पण कापली गेलेली आहेत. आणि उरलेल्या जी जनावरं आता जिवंत आहेत त्यांची पण 10 वासरं होती, ती पण कापली गेलेली आहेत. पण त्यालाही तुम्हाला जबाबदार धरलं जातं. त्यांना असं म्हणजे असं बोललं जातं की तुमच्या भीतीनं किंवा मग त्या जनावरांचं पुढे पालन शक्य नाही म्हणून मग जनावरांची संख्या कमी आता हे असं आहे की देशी गायीचं कालवड, मी सगळे देशी गायीचे आकडे सांगितले. हो, देशी गाई, देशी गायीची कालवड झाली तर लोक आनंद व्यक्त करतात. देशी गायीचा बैल तयार झाला तर तो शर्यतीला वापरता येईल का ते बघतात. देशी गायीचा बैल तयार झाला तर अनेक ठिकाणी नांगरटीला पण तो उपयोगी पडतो. त्यामुळं देशी गायीचे बैल आणि गाय यांचं जर संख्या कमी होत असेल तर त्याच्याकरता तो कसाहीच दोषी आहे. मुस्लिम हा देखील या देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या संख्येने तो आपल्या देशामध्ये आहे आणि त्यांना देखील या प्रवाहात सामावून घेतलं गेलं पाहिजे. आणि ज्याला म्हणतो आपण शांततेच्या मार्गाने, त्याचप्रमाणे सहिष्णुतेच्या मार्गाने मी जेव्हा नगरसेवक हा समाज, हा देश पुढे जायला हवा इतकं. म्हणजे आणि केवळ ही सामान्य अपेक्षा नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक किंवा आत्ताचे संघचालक
डॉक्टर मोहन भागवत हे सुद्धा तेच सांगतात. आत्ताच्या अलीकडच्या भाषणामध्ये त्यांनी वैर आपलं कुणाशीच नसावं असं बोलले. तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे ना. त्यांनी प्रवाहामध्ये आलं पाहिजे हे अगदीच खरं आहे. परंतु अवैध वर्तन करायला त्यांना परवानगी दिलेली नाही आहे. त्यांच्या अवैध वर्तनाकडे दुर्लक्ष करावं असं म्हणण्याला काय अर्थ नाही आहे. त्यांना सुद्धा कायदा आहे मुसलमानांना. मुसलमानांसाठी जो संविधान आहे आणि त्यांनी कायदा पाळला पाहिजे. त्यांनी ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट पाळला पाहिजे. त्यांनी या देशातले जे काही लोकांची श्रद्धास्थानं आहेत त्याची जपणूक केली पाहिजे. शिवाजी महाराजांना जर सगळे हिंदू मानत असतील तर त्या ठिकाणी गडबड करणं हे त्यांना शोभत नाही. त्यांनी असं करायला नाही पाहिजे. त्यांच्या चांगल्या गोष्टींना आम्ही कधीच विरोध करणार नाही. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगणं तुम्हाला अपेक्षित नसेल, पण मी नगरसेवक होतो 10 वर्ष. हो, माहित आहे. आणि तुम्ही शिवाजीनगर पोलीस लाईनीमध्ये विचारा की तिथल्या मुस्लिम पोलिसांविषयी माझं वागण्याची पद्धत कशी होती. मी त्यांना शिक्षणाच्या कामात किती मदत केलेली आहे. मी त्यांना पुण्यातल्या सर्व कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी किती धावपळ केलेली आहे. त्यांच्या वैयक्तिक ज्या अडचणी होत्या ते सोडण्यासाठी किती त्यांना सहकार्य दिले त्यांना विचारा. जर मुसलमान म्हणजे अगदी वडारवाडीतले मुसलमान माझ्याकडे यायचे, इथं माझ्या मतदारसंघाचा भाग नाही, आणि त्यांच्यासाठी पण मी काम केलेलं आहे. ते जर कुठल्या नागरी सुविधांच्या संदर्भात कामं करून घेऊन आले त्यांच्याविषयी कुठलाही भेदभाव करायचा नाही. आपल्याला अहिल्यादेवी होळकरांची जी शिकवण आहे की कोणी नागरिक आमच्याकडे आला तरी तो परमेश्वराचंच रूप असतो. त्याच्याकडे आम्ही अतिशय चांगल्या भावनेनेच बघितलं पाहिजे. त्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली पाहिजे. पण तुमच्याकडे कायम शंकेच्या नजरेनं बघितलं जातं. तुम्ही कुठेतरी दंगल भडकवता, अशांतता पसरवता, मग कधी कुठेतरी आपण म्हणजे आता प्रतापगडाचा विषय होता, ठीक आहे, त्यानंतर आता पुण्यश्वराचा विषय तुम्ही अनेक वर्ष लावून धरलेला आहे. जुने विषय काढून आजच्या परिस्थितीमध्ये जे आपल्या देशाला परवडणारं नाही, जे आपल्या समाजाला, जे आपल्या धर्माला फारसं पुढे घेऊन जाणारं नाही आहे, त्या गोष्टी त्या कृत्यांना तुम्ही पाठबळ देता, हातभार लावता, अशा काय परवडणार नाही आणि काय जमणार नाही. आम्ही असंच म्हणत होतो राम मंदिराच्या बाबतीत, पण ते राम मंदिर झाल्यानंतर तिथं आत्तापर्यंत 50 कोटीपेक्षा जास्त आमचे लोक, भारतीय लोक जाऊन दर्शन घेऊन आले. मग त्यांच्या मनाला किती आनंद झाला असेल, त्यांची किती दिवसांची इच्छा होती. म्हणजे इथं जर हिंदू समाज बहुसंख्य आहे, त्याची जर एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला नको का. आमच्या सरसंघचालकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की काशी, मथुरा आणि अयोध्या या 3 ठिकाणं हिंदूंना परत मिळालीच पाहिजेत. म्हणजे याच्यात काय चूक आहे. आमचे जे हक्क आहेत त्या हक्कांकरता भांडणं याच्यात काय चूक आहे. एखाद्याला जर कोणी मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तो खरं तसं आहे की नाही याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. चला परत आपण गोरक्षा आंदोलनाकडे येऊयात की हे सगळं करत असताना निश्चितपणे तुम्हाला असं वाटत असेल की आपण हे चांगलं योग्य करतोय, कायद्याचं रक्षण करतोय आणि गोमातेचं रक्षण करतोय, हे बरोबर आहे. पण हे सगळं काम करत असताना कधी काही कुठेतरी कुणाकडून तरी काही चुका घडतात का खरोखर, एक त्याचं कधीतरी तुम्ही चिंतन करत असाल आणि ह्या चुका तुमच्या निदर्शनास आल्यात का, आणि त्या आल्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत आणि त्या सुधारता येतील का, की जेणेकरून ही सगळी प्रतिमा किंवा तुमच्या विषयीचं जे काही मत आहे ते एका अर्थाने चुकीचं असेल तर ते लोकांच्या मनामध्ये आम्ही चुकतो असं म्हणण्या इतकं कुठं काही घडलेलं नाही आहे. आमच्यावर खोटे केसेस केल्या जातात. म्हणजे खंडणीची केस लावली जाते गोरक्षकांवर. आणि का खंडणीची केस लावली जाते, आम्ही ती गाडी अडवली म्हणून. आणि गाडी अडवली म्हणून खंडणीची केस. आम्ही तो मोबाईल काढून घेतला आणि त्याचा मोबाईल चेक केला म्हणून खंडणीची केस. तर याच्यात घडतं काय, घडतं असं की आम्ही 112ला फोन देतो. आता 112ला फोन केल्यानंतर पोलीस हा 15 मिनिटं अर्धा तासात येणं अपेक्षित आहे. 2-2 तास तो येत नाही. आणि 2 तास तो येत नाही आणि तिकडून कसाही लोक मोठ्या संख्येने यायला सुरुवात होती. झुंडशाही असते त्यांची. म्हणजे इथं मॉब लिंचिंग हा शब्द गोरक्षकांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टापर्यंत वापरला गेला, ही लज्जास्पद आहे. म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टाकडनं न्यायाची अपेक्षा आम्ही करतो ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा चुकीचं काम केलेलं आहे. मॉब लिंचिंग कसाही करतात. कसाईंच्या मॉब लिंचिंगमध्ये सोलापूरला 1 पोलीस मारला गेला. कसाईंच्या मॉब लिंचिंगमध्ये भिवंडीला 2 पोलीस जाळले गेले. माझ्या सुद्धा माहिती थोडीशी मर्यादित असेल परंतु असे अनेक ठिकाणी झाले. मी कसाईंचा माझ्याशी जेव्हा कसाईंनी मला एकट्याला असं पकडून ठेवलं होतं तेव्हा कसाईंचा एक शब्दप्रयोग जेव्हा तुम्हाला सांगतो, कसाई आम्हाला असं म्हणायचे, देवनार के कत्तलखाने में चीफ मिनिस्टर आया तो उसको भी गाड़ देंगे. ही त्यांची बेकायदेशीर प्रवृत्ती आहे. ही त्यांची बेकायदेशीर काम करण्याची पद्धत आहे. आणि आमच्यावर पोलीस खोट्या केसेस टाकतात आणि गोरक्षकांनी बेकायदेशीर वागलं असं चित्र निर्माण करतात. एखाद्या ठिकाणी गोरक्षकाकडनं काहीतरी चुकीची घटना घडत असेल परंतु ती घटना घडल्यानंतर त्या गोरक्षकाला समजावून सांगणं,
त्याला पुन्हा मार्गावर आणणं, त्यांनी त्याच्या चुका पुन्हा केल्या नाही पाहिजे असं त्याला समजावून सांगणं, हे आम्ही करतो. आणि त्यावेळेला त्याच्यावर जर कुठली केस झाली, त्याच्या केसमध्ये त्याला बाहेर काढण्याचं काम पण तो आमचा एक सहकारी म्हणून आम्ही करतो. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की एखाद्या ठिकाणी असं घडलं म्हणजे त्याचा भांडवल करून सगळे गोरक्षकच असेल असं म्हणावं, असं नाही आहे. कधीतरी माणसाच्या चुका घडतच असतात, काही त्यात घडतात काही गोष्टी. शेवटचा प्रश्न की गोरक्षा आंदोलन हे बदनाम होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे? आता हे सगळे शेतकरी ठीक आहे, तुम्ही त्यांच्याविषयी तुमची मतं काही असतील, सदा खोत असू द्यात किंवा आणखीन काय राजू शेट्टी असू द्यात, रविकांत तुपकर असू द्यात किंवा आणखी कोणी, पण या सगळ्या घटकांनी तुम्ही ते सगळ्यांनी एकत्रित येऊन किंवा सरकारने म्हणून याच्यामध्ये काहीतरी ठोस भूमिका घेऊन एक धोरण ठरवावं, जेणेकरून गायीचंही रक्षण होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, धार्मिक द्वेष पसरणार नाही. या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुम्ही देखील? आम्ही तर आजपर्यंत आमची अशी भूमिका कधी, तुम्ही सांगा आमच्यावर एकतरी असं दाखवा तुम्ही एकतरी मुद्दा की ज्या विषयामध्ये आम्ही कामचुकारपणा केला आहे म्हणून. आम्ही प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे फॉलो केलेली आहे. मुद्दा काय आहे तुम्ही नीट लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षण केलेलं आहे. महादजी शिंदे तर दिल्लीच्या तख्तावर बसले 1783ला, तर त्यांनी गोहत्या बंदीचं फरमान हिंदुस्थानभर लागू केलेलं आहे. हा इतिहासातला अत्यंत अभिमानास्पद मुद्दा आहे. आणि त्यानंतर आत्ता अलीकडच्या काळात विनोबा भावेंनी या गोरक्षणाला जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय आहे? भारतामध्ये गोरक्षण करणं हे अत्यावश्यक आहे. भारतामध्ये गोरक्षणाला म्हणजे ते काय म्हणतात, मी काही पोलिसांकडनं पण तो शब्द ऐकला, आम्हाला पण त्याचा खेद वाटला काही, म्हणजे आणि अनेक राजकारण्यांच्या वागण्यावरनं पण मला तसं वाटतं की ऑप्शनचा मुद्दा वाटतो त्यांना. ऑप्शनचा म्हणजे गोरक्षण हा नाही केलं तरी चालेल, गोरक्षणाला महत्त्व नाही दिलं तरी, असं नाही आहे. या गोरक्षणामध्ये संस्कृती अवलंबून आहे, या गोरक्षणावर पर्यावरण अवलंबून आहे, या गोरक्षणावर आमचं आरोग्य अवलंबून आहे, या गोरक्षणावर आमची शेती अवलंबून आहे. असं असताना गोरक्षणाला चांगलं महत्त्व दिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला पुढचं सांगतो की गोरक्षकांचा जो भाग आहे ना याच्यात, त्याच्याकरता तुम्ही एकतर पोलिसांनाच गोरक्षण करण्याची जबाबदारी द्या. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक काऊ प्रोटेक्शन स्क्वॉड नेमा. बरं. म्हणजे तुम्ही काय करता की हुंडा प्रतिबंधक पथक असतं की नाही तुमचं, गुंडा प्रतिबंधक पथक असतं की नाही तुमचं, तर तुम्ही गोहत्या प्रतिबंधक पथक का नाही ठेवत? तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला एक काऊ प्रोटेक्शन स्क्वॉड ठेवा. आणि ही कामं अतिशय, गोरक्षण ही आमची पॉलिसी आहे, या पद्धतीने राबवा. आणि तुम्ही शेतकऱ्यांना ज्या म्हाताऱ्या गाई ते सांभाळतात, म्हातारे बैल सांभाळतात, त्याच्याकरता अनुदान द्या त्यांना, म्हणजे ते कत्तलीसाठी येणारच नाहीत बाजारात. आणि बाजार जे आहेत जनावरांचे, हे बाजार हे कसायांचे वर्चस्वाचे केंद्र आहेत. आणि या बाजारामुळं सगळी गडबड होते साहेब. हे बाजारामध्ये हे कृषी उत्पन्न समितीचे बाजार असतात, परंतु या कृषी उत्पन्न समितीच्या बाजारातून कसाई येतोच का? कसाईला तिथं प्रवेशच कसं काय मिळाला? हा शेतकऱ्यांसाठी तयार केलेला बाजार आहे. एका शेतकऱ्याचा जनावर दुसऱ्या शेतकऱ्याला देण्यासाठी तर बाजार असतो हा. परंतु हे सगळं बाजार कसायांनी कॅप्चर केले. झिरो टॉलरन्स, कसायांच्या बाबतीत झिरो टॉलरन्सची भूमिका घेऊन सरकारने काम केलं पाहिजे. तुमच्याच विचारांचं सरकार केंद्रातही आहे आणि राज्यातही आहे. जनसंघाने अटल बिहारींच्या नेतृत्वाखाली गोहत्या बंदीची मागणी लावून धरली होती. मग जनसंघाची जनसंघ जसं म्हणायचं 370 कलम नष्ट करा, जनसंघ जसं म्हणायचं समान नागरिक कायदा करा, जनसंघ हे म्हणायचं की गोहत्या बंदी करा म्हणून. म्हणजे गोहत्या बंदीची जनसंघाची मागणी भारतीय जनता पार्टीने विसरले कसे काय ते, असं आमचा उलट त्यांना सवाल आहे. आणि दुसरा आमचा मुद्दा असा आहे की 2008 साली सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे केंद्र सरकारला की गोहत्या बंदीचा कायदा संपूर्ण देशभर लागू करा म्हणून. त्याचं स्मरण का तुम्ही ठेवलं नाही म्हणा. आणि सरकारचं काम चांगल्या पद्धतीनं केलं तर हो, आंदोलनाची देखील गरज भासणार नाही. पण आतापर्यंत तुमच्या सोबत काम करणाऱ्या गोरक्षकांवरती कधी हल्ले झालेत का? त्यांच्या बाबतीत मॉब लिंचिंग झालं काय? किंवा किती वेळा अनेक वेळा तुम्ही पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड देऊन पहा. आमच्या गोरक्षकांवर हल्ले झालेले आहेत. पाकिस्तानमधनं आम्हाला फोन आलेले आहेत. माझ्यावर तर हल्ला झालेला तुम्हाला माहितीच आहे. एकदा नाही 3 वेळा झाला हल्ला. या संदर्भात आरोप प्रत्यारोप हे होत राहतील. महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यांनी आपल्या म्हणजे जसं मी आता म्हटलं की गोमाता असू द्यात किंवा गोरक्षक गोपालक सगळ्यांचीच रक्षा झाली पाहिजे.
आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो मांडला की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती किंवा आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातल्यात, महापालिका असू द्यात, जिल्हा परिषद असू द्यात, आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप केले जात आहेत की काय, किंवा थेटपणे त्यांनी आरोपच केला आहे की तशा पद्धतीचे आरोप होत आहेत, तर त्याकडे देखील आपण एक सजगपणे बघण्याची आवश्यकता आहे. मिलिंद एकबोटेजी, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले विचार नेहमीप्रमाणे स्पष्टपणे परखडपणे मांडले, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.